जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. एखादी घटना घडली की मग त्यांना फक्त जाग येते. आज काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे हा 8 वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे. या ठिकाणी सगळे लोकप्रतिनिधी आले, राजकीय मंडळी आले, विविध पक्षाचे नेते मंडळी आले, सांत्वन केलं, परंतु बिबट्याचा प्रश्न निकाली निघत नाही. आता काहीतरी म्हणे बिबट्यांचं संख्या वाढणार नाही याबाबतचं नियोजन करणार, परंतु त्यांनी सुद्धा प्रश्न सुटणार नाही. बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये 500च्या वर आहे. जर कुटुंब नियोजन केलं तर, परंतु ही जी बिबटे आहेत सध्याचे हे हल्ले करण्याचे थांबणार नाही. जुन्नरला पकडलेला बिबट्या आंबेगावला सोडला जातो, आंबेगावला पकडलेला बिबट्या कुठे सोडला जातो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्यावेळेस शेतकरी पिंजरा लावण्याची मागणी करतात त्यावेळेस सुद्धा वन कर्मचारी टोलवा टोलवीची उत्तर देतात, आरेरावी करतात. आज सकाळी आपण या ठिकाणी पाहिला, उपवन संरक्षक सातपुते साहेब या ठिकाणी आले, त्यांच्यावर झालेला आक्रोश आपण पाहिलेला आहे. त्यांनी सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य पाहून सगळ्या विषयाला हो म्हणाले. प्रत्यक्षात काय कृती होईल माहीत नाही. तुम्ही किती लोकांचे बळी घेणार आहेत? एखादा कर्मचारी उर्मटसारखा बोलतो, तुम्ही त्याला सस्पेंड करणार आहे, तुमच्याकडे स्टाफ कमी, अशी कारणं सांगतायत, परंतु प्रश्न मार्गी लागत नाही. ह्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके, ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी आमदार शरदत्ता सोनवणे, आशाताई बुचके ही सगळी मंडळी सांत्वन करणार. प्रश्न पुढे रेटतायत, परंतु बिबट्याची संख्या कमी करून हा प्रश्न सुटणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही हेच आहे. कागदावर तुम्ही फक्त वरिष्ठांना कळवताय, आता सांगताय आचारसंहिता काही निर्णय होऊ शकत नाही, परंतु एखादी अपवादग्रस्त घटना घडली तर शासनाची प्रोव्हिजन आहे, त्याच्यात तात्काळ उपाययोजना व्हायला हवी. परंतु उदासीन शासन, लोकप्रतिनिधी उदास, आणि घटना घडली की इथं येणार, डोळे पुसण्याचं काम करणार. पुढे काय होत नाही. आपल्या सोबत रघुनाथजी लेंडे साहेब आहे. लेंडे साहेब, घटना अतिशय दुर्दैवी आहे. सगळे पुढारी इथं आले, सगळ्यांनी सांत्वन केलं, प्रश्न निकाली निघत नाही. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. जे काही प्रास्ताविक करायचे ते पण तुम्ही सगळं केलंय. आता इथं आता तर खरं कमी ग्रामस्थ आहे, सकाळी 500-600 हजार लोक असतील. सगळा आक्रोश आपण पाहून घेतलाय. एक 15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये 4-5 घटना तालुक्यात घडल्यात. अतिशय भीषण बाब आहे. आणि ही जी परिस्थिती इथं पाहिली, तिथं दिवसासुद्धा बिबट्याचा हल्ला होऊ शकतो, तर रात्रीचा प्रश्नच नाही. आणि खरं तर शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी स्वतःची घेतली पाहिजे. आपण शेतावर राहतोय, मग आपल्या घराला, आपल्या शेताला कंपाऊंड, बाकी गोष्टी सगळ्या ह्या केल्या पाहिजेत. घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा घटना घडायच्या आधी शेतकऱ्यांनी हे सगळं केलं पाहिजे. आणि मगाशी जो विषय झाला, आपण सातपुते साहेबांशी बोललोय की जो बिबट्या असा हल्ला करेल माणसावरती किंवा नरभक्षक असेल, त्या बिबट्याला गोळ्या घालायची परवानगी आपण मागितली पाहिजे, ती मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या बिबट्याला मारलंच पाहिजे. दुसरा एक मुद्दा, आम्ही खरं तर 25 जानेवारीला अजितदादा आपल्याकडे आलते, त्याच्यानंतर वन विभागाने प्रस्ताव पण वरती दिलाय. तो प्रस्ताव असा आहे की जर आपल्याकडे बिबटे असे सापडले तर त्यांचं कुटुंब नियोजन करा. म्हणजे आज नाही तो प्रश्न मिटला, पण काही काळाने तरी नसबंदी हा कायमस्वरूपीचा उपाय होऊ शकत नाही. आज आपल्या तालुक्यामध्ये 500 बिबटे आहेत. समजा आपण त्यांची नसबंदी केली, बिबट्याचं लाईफ 10-12 वर्ष, तो तर हल्ले करणारच आहे. तुमचं म्हणणं मला मान्य आहे, परंतु सगळेच बिबटे या काळाला सापडणार आहेत का? जे जे सापडतील त्यांची नसबंदी झाली पाहिजे आणि नंतर वन विभागाने एक मोहीमच राबवली पाहिजे. आता दुष्काळाची परिस्थिती आहे. वरच्या पठार भागामध्ये किंवा जो दूरचा भाग आहे जिथं पाणी कमी, तिथं बिबटे कमी झाले, ते सगळे आपल्या बागायती भागात आलेत. नदीच्या कडेला, कॅनलच्या कडेला, जिथं बागायती भाग आहे, ऊस शेती चांगली, तिथं ते आता आलेत. आता वन विभागाने ड्रोन लावले पाहिजेत, सगळे बिबटे चेक केले पाहिजेत. मगाशी सातपुते साहेब म्हणले का आम्ही महिनाभर ही मोहीम राबवतो आणि जेवढे बिबटे असतील तेवढे सगळे पकडू. मगाशी आपण त्यांना थोडंसं विचारलं, पण ते प्रॅक्टिकली शक्य नाही. ते फक्त म्हटले, इथला उद्रेक पाहिला आणि त्यांनी तेवढ्या पुरतं तो मलमपट्टी केली किंवा मार्ग काढला. आज या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आले, जर पोलीस डिपार्टमेंट नसतं तर वेगळं काही उद्रेक घडला असता. म्हणजे वन विभागाला अशी काही अपेक्षा आहे का असं वेगळं काही घडावं? अपेक्षा म्हणण्यापेक्षा आपण खरं तर जनता जागृत पाहिजे. अधिकारी असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा वन विभागाचे लोक, यांना लिमिटेशन आहेत. आपण सुद्धा आपल्या सगळ्या काळजी घेतल्या पाहिजे, यातून मार्ग निघला पाहिजे. मग ते करताना आपण वन विभागालाही मदत केली पाहिजे. इथं बिबट्या दिसतोय, आता मगाशी अण्णा बराच वेळ बोलत होते की आम्ही रोज कळवतोय का इथं बिबट्या दिसतोय, तिकडे दिसतोय, पिंजरा लावला जात नाही. पिंजरा लावला तर त्याच्यात भक्ष्य ठेवलं जात नाही. ते भक्ष्य ठेवण्याची जबाबदारी आपली. आपण त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण थांबवतो. पिंजरा लावून उपयोग काय? बिबट्या पकडणार, इथला पकडलेला बिबट्या आंबेगावला सोडणार, आंबेगावचा पकडलेला बिबट्या पुन्हा जुन्नरला सोडणार. मग ही काय बनवा बनवी काय काय समजायचं? हे कायद्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. करायची कोणी? राज्यकर्ते करतायत काय? इथं सगळ्यांनी मगाशी नेत्यांनी टाव फोडला. शरदत्ता म्हणाले मी 14 तारखेला इथं आंदोलन करील, आशाताई म्हणाले मी पण पाहून घेते. आउटपुट काय? आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजितदादांची ओतूरला सभा आहे, तिथं आपण निवेदन आता बनवायला दिले.
वन विभागाचं सुद्धा निवेदन तिथं जाणार आहे आणि दादांकडून तो आपण शब्द घेणार, ठीक आहे 13 तारखेपर्यंत तुमच्या निवडणुका चालल्यात, निवडणुकीत काय निकाल व्हायचा ते हो द्या, परंतु जनतेचा जो हा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यासाठी दादा शरददादा म्हटले त्याप्रमाणे लवकरात लवकर हा निर्णय लागून, खरं तर आता आपल्याकडं ऊस तुटला ना जानेवारी फेब्रुवारी पूर्वी क्षेत्र कमी व्हायचं, पण आता 8 साली ऊसाचं क्षेत्र आपलं वाढले, त्याच्यामुळं ती लपण कायमस्वरूपीच राहते. एक सुरू ऊस तुटला तर खोडवा असतो, खोडवा तुटला तर 8 साली परत मोठा होतो आणि त्याप्रमाणे ही सगळी परिस्थिती तशी राहते. आपण शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या माणसांनी सगळ्यांनी एकत्रित आलो पाहिजे. आपण आपली पहिली काळजी घेतली पाहिजे. ती करताना शासनाचा आपण शासनावर दबाव पण आणला पाहिजे. आता आज सकाळी एवढी गर्दी होती, आता किती लोक थांबलीत बघा. आपण 9 साडेनऊला इथं आलोय, अजून थांबलोय, सगळं क्लिअर करून जाणार आहे. लोक जे ते आपल्या कामाला निघून गेली. जनतेने सुद्धा याच्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. उद्या जर कुठं आंदोलन असेल, कुठं काही काम असेल, त्याच्यासाठी जनता सुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यांनी सुद्धा वेळ दिला पाहिजे, म्हणजे त्या शासनावर आपल्याला तो अंकुश आणता येईल, शासनाला दबाव आणता येईल, हे जनतेने सुद्धा करून झालं पाहिजे. आणि ज्या ज्या आपल्या मागण्या आहेत ते पुन्हा एकदा आपण ज्या वेळेला असं सगळे एकत्र येऊया, आज ही घटना, आज या घटनेला आपण सामोरं जाऊ, ते सगळं निपटारा करूया. नंतर निवडणुका संपल्यावर परत एकदा असंच आंदोलन करून किंवा मेळावा घेतला, त्यावेळेला लोकांनी आलं पाहिजे. त्यासाठी शासनावर दबाव आणून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तर त्यातून आपण बाहेर पडू शकू. शासन किती करू शकते, वन विभाग किती करणार आहे, पोलीस स्टेशन किती करणार आहे, जनतेचा दबाव असेल ते सगळं होऊ शकतं. पालकमंत्री 4-5 महिन्यापूर्वी पिंपवणीला आले होते. पिंपवणीला आल्यावर पालकमंत्री म्हणाले मी पिंजरे देतो, पुढे काही झालं नाही. पिंजऱ्याची संख्या कमी सांगता, सगळा भाग बरोबर आहे, परंतु जनतेचाच त्याच्यावर रेटा वाढला पाहिजे. जनतेने थोडंसं एकत्र आलं पाहिजे आणि त्यातून मार्ग निघेल. शासनाला दबाव आला पाहिजे, म्हणजे ज्या वेळेला शासन परत खाली अधिकाऱ्यांना सांगेल त्यावेळेस आपलं काम सगळं होऊ शकतं. एवढीच आपल्याला अपेक्षा ठेवली. पालकमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे. पिंपवणीला पालकमंत्री म्हणाले तुम्ही रात्रीच्या वेळेला फिरता कशाला, म्हणजे हा विषय काय टिंगलीचा आहे, टाइमपासचा आहे. आता ते बोलले तर आपण ते नाही बोलणार, पण गांभीर्याने घेतलं पाहिजे ना. संध्याकाळी आलो तुम्ही तो प्रश्न विचारा त्यांना परत तिथे. त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू दिलं पाहिजे ना तुमच्यासारख्या नेत्यांनी. 100% संध्याकाळी तुमची भेट घालून देतो मी, माझी भेट झाली तर. काय तुम्ही काय सांगाल अण्णा, विषय अतिशय गंभीर आहे, प्रश्न मार्गी लागत नाही. प्रश्न मार्गी लागत नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. प्रशासनात किंवा अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर सत्ता आचारसंहिता आहे, माणसं कमी आहेत, यंत्रणा राबवायला माणूसबळ आमच्याकडे कमी आहे, असे त्यांचे प्रश्न येतात. आणि त्याच्यामुळे आज जे हल्ले घडत आहेत किंवा हल्ले होत आहेत, मग या घटनेला जबाबदार कोण? पालक, वन विभागाचं दुर्लक्ष नाही असं वाटतं? वन विभागाचं दुर्लक्ष आहे, 100% मान्य करावं लागेल. कारण मगाशी मी तुम्हाला बोललो, ज्या वेळेस आम्ही नदीच्या कडेला 6 वाजता पोहायला जातो तर आम्हाला अजूनही वाघ जाताना येताना दिसत आहेत, पिंजरे दिसत आहेत, पण त्याच्यात काही भक्षक लावलेलं नाही. शरदांना सध्या निवडणुकीचा काळ आहे, तुम्ही सगळे पुढारी टोलेजंग भाषण करता, तुमचा हा विषय मार्गी लावू, तो विषय मार्गी लावू. हा बिबट्याचा प्रश्न गंभीर असताना तो निकाली का निघत नाही, या विषयावर तुम्ही सगळे एकत्र का येत नाही? आता तर सगळे एकत्रच आलेले दिसत आहेत, भेटायला एकत्र आले विषय निकाली लागण्यासाठी. निकाली काढायला त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. आणि त्यांनी नाही आवाज उठवला तर आमच्यासारखी जनता ही आवाज उठवणारच आहे की हे जर असं झालं नाही तर काय करायचं ते आम्ही दिशा ठरवू. कारण आता किती जाण्याचे बळी मग हे वाट बघणार आहे. मग याच्यात वनरक्षक असतील किंवा कर्मचारी असतील, आजही ही लोक फिरकताना दिसत नाहीयेत. ही घटना घडली मला वाटतं या काशीनाथाची, पुन्हा मला वाटतं आता ह्या प्रकार घडल्यावर यांनी तसं पाहिलं तर तो वाघ या ठिकाणी दावा धरून बसणारच आहे, यात काही शंका नाही. पण याच्यात त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा राऊंड मारले पाहिजे वेळ प्रसंगी. नक्की काय प्रकारे वन विभागाचे कर्मचारी म्हणतात आम्ही रात्रीचे गस्त घालतो, चुकीचं आहे. वन विभागाचे कर्मचारी रात्रीचे आम्हाला कधीच भेटत नाही. आम्ही 12-1 वाजेपर्यंत आमची रस्त्याला धावपळ असतीच. वन कर्मचारी कधी भेटत नाही, हात केला तर थांबत सुद्धा नाही. त्यांनी सांगावं, हा सरपंच, हा अधिकारी, या गावातला कर्मचारी हा माझ्या ओळखीचा आहे, रघुनाथदादा लेंड्यांसारखा माणूस दिसला तर आम्ही थांबून चर्चा करतोय, हे माझ्या परिचयाचे. यांनी समाजाशी परिचय करून घेतला पाहिजे, कार्यकर्त्याशी परिचय केला पाहिजे. बाबा इथं काय अडतंय का, मग वाघ येतो, जनावर येतो, मग याच्यासाठी आम्ही काही करायला पाहिजे का. अध्यक्ष नाही म्हटलं तर शेतकरी तो स्वतःच्या रक्षणासाठी, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी तर रक्षण करायला तयार आहे. त्याच्यात काय मेंढपाळासारखं त्याने ते विंचवाचं विराड पाठीवरती असं काही तो घर सोडून जाणार नाही. पण कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना साथ दिली पाहिजे. वेळोवेळी विचारलं सुद्धा पाहिजे का बाबा आईद कुठं वावर बिबट्याचा आहे का, मग यासाठी काय करायला पाहिजे. यांनी सांगा बरं, ते माझ्यासारख्याला तरी ओळखतात का,
किंवा यांच्यासारख्याला ओळखतात कमी या कार्यकर्त्यावर यांचे या किंवा आमच्या बबनराव रोडच्या कडाला सातत्याने उसात पाणी भरतोय, यांना सुद्धा विचारलंय का कधी बा इकडे काय परिस्थिती आहे, बिबटे दिसतात का, बिबट्याचा वावर आहे का? आजही बिबटे कुत्र्याप्रमाणे आमच्या उमरज गावामध्ये नाही, तर त्यांना म्हणा तुम्ही आमच्या संघ सांगा, आम्ही तुम्हाला दाखवतो. येते. आणि ज्या ज्या घरांना सीसी कॅमेरे आहेत, उदाहरणार्थ शिंदेच्या घरातला मुलगा नेला, त्यांनी घरावर आज सीसी कॅमेरे, आजही तिथं बघा तुम्ही सीसी कॅमेऱ्यामध्ये दररोज त्या वाघाची जाणं येणं आजही दिसतंय. आणि मग यांना का दिसत नाही? वन अधिकारी नेमकी काय करतायत? आता दादांनी सांगितलं तसं वन अधिकाऱ्यांनी याच्यावर जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे, लक्ष घातलं पाहिजे. जे अतिशय दुर्गम आहे, जे इथं आता वस्ती विरळे म्हटलं त्यांनी वन विभागाच्या या दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि राजकीय मंडळी उदासीन असल्यामुळे बिबट्यांचा प्रश्न निकाली निघत नाही. आता लोकांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. वन विभागाने आणि शासनाने लोकांच्या या उद्रेकाचा अंत पाहू नये. भविष्य काळामध्ये घटना काही पण वेगळी घडू शकते. आज सुद्धा लोकांचा उद्रेक प्रचंड होता, केवळ पोलीस आले म्हणून वन विभागाचे अधिकारी बचावले. जर पोलीस वेळेत आले नसते तर वेगळं काही घडलं असतं. वन विभाग, प्रशासन, शासन या संदर्भामध्ये गांभीर्याने घेईल आणि अशा प्रकारचे बळी कोणाचे जाणार नाही याबाबत उपाययोजना करणं गरजेचं आहे. बिबट्याचा जीव महत्त्वाचा की मानवाचा जीव महत्त्वाचा हे एकदा वन खात्याने ठरवायला हवं. जर वेळीच काही केलं नाही तर भविष्य काळामध्ये जर वेगळा काही उद्रेक घडला तर याचा दोष मात्र जनतेवर द्यायला नको. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, काळवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.